आत्ताची सगळ्यात मोठी कारवाई अंजनगाव पुतळा प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी कारवाई बाळराजे आवारेचा कारखाना सील, 2 समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका, जालन्यातील अंबडमधून एका सहकार्याला ताब्यात, परवाना पुतळा निर्मितीचा पर्दाफाश, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून कडक कारवाई, आतापर्यंत 8 गुन्हे दाखल, काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर बातमीपत्रात पाहूया एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळराजे आवारे याच्या विरोधात पोलिसांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे। जालन्यातील अंबड तालुक्यात असलेल्या आवारेच्या पुतळा निर्मितीच्या कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून त्याच्या एका सहकार्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पाहूयात एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलचा एक स्पेशल रिपोर्ट। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजन गावात रात्रीतून विनापरवाना पुतळा बसवल्याने 2 समाजामध्ये तणाव निर्माण झाला होता। या वादाचे पडसाद उमटल्यानंतर आता सोलापूर ग्रामीण पोलीस दल ऍक्शन मोड मध्ये आले आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चर्मापुरी येथे बाळराजे आवारे हा कृषी अवजारे सेवा केंद्राच्या नावाखाली पत्र्याच्या शेडमध्ये अनाधिकृतपणे पुतळे बनवत होता। गायरान जमिनीवर सुरू असलेला हा अवैध व्यवसाय आता प्रशासनाने सील केला आहे। उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। यावेळेस केवळ कारखानाच नाही तर बाळराजे आवारेच्या साथीदारावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे। संभाजी आगाव या त्याच्या सहकार्याला सोलापूर धाराशिव सीमेवरून ताब्यात घेण्यात आले आहे। अंजनगाव येथे पुतळा पाठवण्यात आगावाचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे। बाळराजे आवारे केवळ अंजनगावच नाही तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथील पुतळा प्रकरणात देखील गुन्हे दाखल आहेत। जाती तेढ निर्माण करणे, भडकाऊ भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि शासकीय कामात अडथळे निर्माण करणे अशा विविध 8 गंभीर कलमान्वये त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। उपलब्ध माहितीनुसार हे प्रकरण केवळ एका पुतळ्यापुरते मर्यादित नसून त्यामागे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील स्पष्ट झाले। सदर पुतळा कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय रात्रीच्या अंधारात बसवण्यात आला होता। आवारेचा कारखाना ज्या जागेवर होता ती गायरान जमीन होती आणि त्याचा वापर कृषी कामासाठी दाखवण्यात आला होता। प्रत्यक्षात तिथे पुतळे बनवले जात होते। या वादामुळे अंजन गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी यावेळेस केली आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी महापुरुषांच्या नावाखाली विनापरवाना पुतळे बसवून जाती समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र सोलापूर पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळे अशा प्रवृत्तींना चाप बसण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचे पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एनजीटीव्ही मराठी न्यूज। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज, सोलापूर।